स्वयंपाकाचा कंटाळा आलेला आहे आणि तरीही रुचकर जेवण बनवायचं आहे, तर चला ही झटपट साधी सोपी रेसिपी तुमच्यासाठी, संपूर्ण परिवारासाठी. तर चला पटकन 10 मिनिटांमध्ये ही रेसिपी आपण बनवूया. वंदनास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. 10 मिनिटांमध्ये तयार होणारी संपूर्ण कुटुंबासाठी झटपट रेसिपी राजमा, रस्सा भाजी आणि भात. तर चला साधी सोपी रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण राजमा रस्सा भाजी बनवणार आहोत. शिजण्यासाठी यामध्ये पाणी घालूया, थोडीशी हळद, थोडंसं मीठ टाकूया. यामध्ये भाजीच्या ग्रेव्हीसाठी इथे आपण 2 टमाटर, 2 कांदे घेतलेले आहेत. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आपण. सोबतच यामध्ये भात लावत आहे मी. तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया. शिजण्यासाठी याच्यामध्ये तांदळामध्ये पाणी टाकूया, थोडंसं मीठ, जेणेकरून आपल्या भाताला चव येईल. आणि हे सर्व आपण कुकरला आपला कुकर इथे झालेला आहे. भात शिजलेला आहे, राजमा शिजलेला आहे आणि आपले टॅमॅटो आणि कांदेसुद्धा शिजलेले आहे. याचे आपण टप्पर काढून याला मिक्सरमध्ये ग्रेव्हीसाठी बारीक वाटून घेऊया. इथे आपण राजम्याला फोडणी देऊया. आता एक पळी तेल टाकूया याच्यामध्ये. लसूण जिऱ्याची पेस्ट, कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कांदा टमाट्याची ग्रेव्ही, लाल तिखट, थोडीशी हळद, गरम मसाला. याला आता तेल सुटेपर्यंत आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया. फ्लेवरसाठी दालचिनीचा 1 तुकडा, 1 चक्री फूल. मिश्रण आपलं चांगलं शिजलेलं आहे तेलामध्ये. आणि यामध्ये आता आपण शिजलेला राजमा टाकूया. सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया. रस्स्यासाठी यामध्ये आपण 1 वाटी पाणी टाकूया आणि याला चांगलं उकळी येईपर्यंत शिजू देऊया. थोडंसं यामध्ये मीठ टाकूया. मीठ थोडंच टाकणार आहोत, कारण आपण राजमा शिजताना थोडंसं मीठ टाकलेलं होतं, म्हणून आपण आता थोडंसं मीठ टाकणार आहोत. आता याला आपण चांगली उकळी येऊ देऊया. राजम्याला उकळी आलेली आहे आणि मस्तपैकी भाजीचा सुगंध सुटलेला आहे. तयार आहे आपली राजम्याची रस्सा भाजी, झटपट तयार होणारी रेसिपी. ह्यावर थोडीशी कोथिंबीर सर्व करूया. सोबत खायला कांदे. अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. स्वयंपाकाचा कंटाळा आल्यानंतर अगदी झटपट तयार होणारी
संपूर्ण कुटुंबासाठी राजम्याची रस्सा भाजी आणि भात आपण बनवलेला आहे. अतिशय लवकर होणारी तेवढीच टेस्टी रेसिपी आहे ही. जरूर करून बघा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.